इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य। श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपलं मनापासून स्वागत करते. आज आपल्या स्टुडिओमध्ये खलवायन संस्थेच्या माध्यमातून सांगीतिक मैफिलींचं आयोजन करणारे श्रीनिवास जोशी सर आलेले आहेत. गेली 25 वर्ष खलवायन संस्था श्रोत्यांना सांगीतिक मैफिलींची मेजवानी सातत्यानं देत आले. एकंदरीतच संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जोशी सर, इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आमच्या असंख्य श्रोत्यांतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. खलवायन संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्यापूर्वी सर्वप्रथम आधी मला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. बरं, थोडंसं तुमच्याबद्दल सांगा. बरं. माझं नाव श्रीनिवास जोशी. आमचं मूळ गाव कोथोड आहे. 1970 साली आम्ही रत्नागिरीत शिक्षणाच्या निमित्ताने इथे आलो. हां. त्यानंतर शिक्षण इथे पूर्ण झाल्यानंतर ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हां. मुळात आमच्या घराण्यामध्ये म्हणजे माझे आईचे वडील प्रसिद्ध कीर्तनकार होते. बरं. त्यामुळे ती एक आवड होती हां. कीर्तन कलेची. आणि आमच्या वडिलांना तर खूप आणखीन कीर्तनासंबंधी आवड होती. निरनिराळे कीर्तनकार म्हणजे आमच्या उक्षीचे नारायणभाऊ देवधर त्यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार होते. ते नेहमी आमच्या गावाला येत असत आणि त्यांची कीर्तनं होत असत. तर आमचे वडील त्यावेळी आम्हाला घेऊन जात असत कीर्तनाला. त्यामुळे ती एक संगीताची गोडी लागली आम्हाला, कीर्तनाची गोडी लागली. पण सर मला सांगा की खलवायन संस्थेची स्थापना तुम्ही जी केलीत, हो, तर ती स्थापना करण्यामागे नेमका मानस काय होता तुमचा? त्याचं असं झालं की इतर संस्थांच्या माध्यमातून आम्ही संगीत नाटक करत होतो. म्हणजे 1992ला असेल, 1995ला असेल, आम्ही अगदी राज्यनाट्य स्पर्धा म्हणा किंवा नवी दिल्लीला स्पर्धा व्हायची त्यावेळी संगीत नाटकांची, तर तिथे आम्ही जायचो. त्याबरोबर ही आज जे खलवायनमध्ये कार्य करणारी मंडळी आहे ती सर्वजण होतीच. आमच्या या खलवायन संस्थेचे पहिले अध्यक्ष कैलासवासी विनायकराव जोशी. तर त्यांनी त्यावेळी एक संकल्पना मांडली की रत्नागिरीमध्ये आपण सातत्यपूर्ण संगीत क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे. अच्छा. आम्ही म्हटलं सातत्यपूर्ण म्हणजे नेमकी तुमचं काय मनात आहे? ते म्हणाले सातत्यपूर्ण म्हणजे दर महिन्याला एक मासिक संगीत सभा आपण आयोजित करूया आणि त्यानंतर आपला जो काही नाट्य कलागुण आपल्या अंगी आहेत तर त्यानिमित्ताने नाटकांची निर्मिती करूया. बरं. आम्ही असं त्यांना म्हटलं की विनायकराव, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण आपण काय या संगीत क्षेत्रातले मोठे कोणी डॉक्टरेट आहोत, मोठे आपली ओळख आहे, मोठे आपण शिकलेले आहोत असं काही नाही आहे. आणि अशा वेळी आपण हे धाडसच म्हणावं लागेल. खूप मोठं धाडस आहे. शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे नाही का? हां, धनुष्य पेलण्यासारखंच आहे ते, शिवधनुष्य इंद्रधनुष्य. तर आम्ही त्यांना म्हटलं मग हे कसं करायचं? तर ते म्हणाले, हे बघा, एकदा आपण करायचं ठरवलं आणि तुम्ही जर साथ देणार असाल तर आपण हे करू शकू, असा त्याने एक विश्वास आमच्यामध्ये उत्पन्न केला. आणि त्यामुळे मुळातच रत्नागिरीमध्ये 1997च्या अगोदर खूप वर्ष सातत्यपूर्ण असं काही सांगीतिक कार्यक्रम होत नव्हते. आणि त्या अनुषंगाने सुरू होतील. आणि मग हा शास्त्रीय, उपशास्त्रीय म्हणा किंवा नाट्यसंगीत म्हणा, अभंग म्हणा, असा हा एक सांगीतिक वारसा जो आहे तर तो पुढे चालत राहील. नवनवीन कलाकार त्यानिमित्ताने रत्नागिरीमध्ये येतील, त्यांचं गायन ऐकण्याची संधी अनेक रसिकांना मिळेल. त्याच्यानंतर अनेक जी मुलं आज शिकत आहेत त्यांना कार्यक्रम करण्यासाठी स्टेज मिळेल. आणि अशा या माध्यमातून हा शास्त्रीय, उपशास्त्रीय नाट्यसंगीताचा वारसा पुढे चालत राहील. ही एक संकल्पना, हा उद्देश, हा मानस त्यावेळी आमच्या मनात दृढ झाला एकदम, की म्हटलं असं जर विनायकराव म्हणतायत तर हे घडू शकतं याच्यातून. आणि त्याच्यातूनही कोकणपट्ट्यात आपल्या म्हणा संगीत नाटकांची आवड आहे, गद्य नाटकांची आवड आहे, ठिकठिकाणी उत्सवातून नाटकं होत असतात. तर अशा वेळी त्या नाटकांची निर्मिती जर आपण केली तर त्यानिमित्ताने सुद्धा आपल्यालाही आनंद मिळेल, आपल्याला आपण हौशी आहोत, आपल्यालाही आनंद मिळेल, इतरांनाही मिळेल आणि याच्यातून आपलं हे कार्य पुढे चालत राहील. आणि अशा ह्या उद्देशाने म्हणजे वैभवशाली संगीत नाटकाची परंपरा पुढे जावी, त्यायोगे अनेक नवनवीन कलाकारांना स्टेज मिळून ते उदयाला यावेत, हाही एक मानस तिथे होता. आणि त्या अनुषंगाने आम्ही मनामध्ये तो एक संकल्प केला आणि तो मानस मनात ठेवून आम्ही आमचं कार्य नोव्हेंबर 1997ला सुरू केलं. वा, खरं तर खलवायन संस्थेची स्थापना करण्यामागचा जो तुमचा मानस आहे अतिशय उत्तम आहे आणि उदात्त असा हेतू ठेवून तुम्ही हे कार्य करताय. सर, गायनासाठी किंवा वादनासाठी तुम्ही वेगवेगळ्या कलाकारांना निमंत्रित करत असता, तर त्यासाठी नेमका निकष काय असतो? त्याचा निकष म्हणजे असा काही मोठा आम्ही लावलेला नाही. कारण काय झालं, सुरुवातीला ज्यावेळी संगीत सभा सुरू करायचं ठरलं तर त्यावेळी विनायकराव म्हणाले की आजूबाजूच्या परिसरातील जे कलाकार आहेत त्यांना आपण आधी निमंत्रित करूया. कारण आर्थिक पाठबळ त्यावेळी आपल्याकडे नाहीये मोठ्या प्रमाणात. म्हणजे रसिकांना आपण आवाहन करू, त्यानंतर ते देतील, त्यानंतर आपण मोठमोठे कलाकार आणू. त्यामुळे सुरुवातीला आपण आजूबाजूचे कलाकार जे माहितीतले आहेत, जे उत्सवातनं गाण्याचे कार्यक्रम करतात,
जे शिकलेले आहेत बऱ्यापैकी त्यांना आपण आमंत्रित करू आणि त्यानुसार आमची पहिली सभा, मला सांगायला आनंद होतोय की कशेळी राजापूरचे अंध कलाकार बंडू काका भागवत उर्फ चिंतामणी भागवत यांचा आम्ही पहिला कार्यक्रम नोव्हेंबर 1997 ला केला आणि तिथून आमच्या या मासिक संगीत सभेला सुरुवात झाली. त्यानंतर मग चिपळूणचे असतील, राजापूर असेल, अशा आजूबाजूच्या गावातील आम्ही कलाकार निमंत्रित करू लागलो. आणि त्याचा जर तुम्ही क्रायटेरिया म्हणालात, तुम्ही काय निकष लावता, तर आम्ही म्हणजे पूर्वीपासूनच त्याचा बायोडाटा तर आम्ही मागून घेतोच त्या कलाकाराचा. पण आम्ही असं काही मोठा बायोडाटा पाहिजे, तू चांगला शिकलेला पाहिजेस, तुझ्या 5-50 मैफली झालेल्या पाहिजेत, असं आम्ही ठेवलेलं नाही. कारण असं आहे की प्रत्येक संस्थेने जर असं म्हटलं, अरे 50-100 कार्यक्रम झालेला आहे का, चांगला गातो का बघा आधी, तर मग ह्या नवीन नवीन कलाकारांना स्टेज कोण देणार. नक्कीच. म्हणजे त्यांचं गाणं ऐकण्यात पण त्यांनी पण शिकलेले आहेत, त्यांनी तयारी केलेली आहे, त्यांना स्टेज मिळणं आवश्यक आहे. अशा वेळी मग तो जर प्रत्येक संस्थेने असं ठरवलं, नाही नाही अरे त्याचे आत्ताच कुठे 2-4 कार्यक्रम झालेत, नाही अजून तो तयार व्हायला पाहिजे, असं जर ठरवलं तर त्यांना व्यासपीठ मिळणार नाही आणि ते घडणार नाहीत. आणि याकरता म्हणून हा एक उद्देश होता, त्या योगे नवीन नवीन कलाकारांना स्टेज मिळेल आणि त्याचा आनंद त्याला मिळेल, त्याला डेव्हलप व्हायला मदत मिळेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आणि आमच्याबरोबर आमच्या रसिकांना सुद्धा एक नवीन कलाकार ऐकल्याचं समाधान मिळेल. हा उद्देश ठेवून आम्ही या पद्धतीने मग कलाकारांना बोलवायचं ठरवलं आणि ते आजतागत चालू आहे. वा सर, खरंच आहे. म्हणजे आता नवोदित कलाकारांना कुठेतरी व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे. कारण मान्यवर कलाकारांच्या अनेक मैफिली होत असतात, सातत्यानं त्यांना स्टेज मिळतही असतं. पण जे नवोदित कलाकार आहेत त्यांची कला कुठेतरी लोकांसमोर पुढे यावी या दृष्टीनं तुम्ही अतिशय स्तुत्य असा उपक्रम चालू केलेला आहे. बरोबर. अव्याहतपणे तुम्ही गेली 25 वर्ष रसिकांसाठी सांगीतिक सेवा देताय. हो. त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल, म्हणजे कसा आहे प्रतिसाद? हो, गेली 25 वर्ष हा जो उपक्रम चालवला आहे, म्हणजे खरोखरच आम्हाला आश्चर्य वाटतं की आम्ही हा कसा चालवतोय. म्हणजे याच्या पाठीमागे कोणीतरी करून घेतोय असं पक्की धारणा आहे आमची. कारण याला कारणच असं आहे की 25 वर्ष सातत्यपूर्ण दर महिन्याचा दुसरा शनिवार कार्यक्रम करायचा आहे. त्यानंतर गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा या सणांना आम्ही विशेष संगीत मैफलीचं आयोजन करतो. तर त्याही करायचं आहे, म्हणजे वर्षातून 14 मैफलींचं आयोजन करायचं आहे आणि ते गेली 25 वर्ष सातत्यपूर्ण. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो, दुसरा शनिवार म्हणजे दुसरा शनिवार, संध्याकाळी 7 ते 9 म्हणजे 7 ते 9 हा नियम, हा कटाक्ष आम्ही अजूनही चुकवलेला नाही. कोरोना काळामुळे आमच्यावर निर्बंध आले, त्यामुळे आमच्या 18 मैफली झाल्या नाहीत आणि 3 विशेष संगीत मैफली झाल्या नाहीत. पण आजपर्यंत म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत 288 मासिक संगीत सभेचं आयोजन हे झालेलं आहे आणि 48 विशेष संगीत सभा आम्ही आयोजित केलेल्या आहेत. एवढं सर्व करीत असताना म्हणजे 288 अधिक 48 म्हणजे जवळजवळ 350च्या आसपास मजल मारली आता. तर अशा मैफिली आयोजित करत असताना सुरुवातीला मी म्हटलं की बायोडाटावरनं जास्त मोठा अपेक्षा बाळगायच्या नाहीत आणि त्याप्रमाणे आम्ही कलाकार बोलवत गेलो. पण कलाकार म्हणजे खरोखर सांगतो, आनंद होतो मला की आम्ही जे चालू केलं आहे, एक वसाच मी म्हणेन, हा यज्ञच म्हणू आम्ही, तर त्याला खूप कलाकारांची मदत झाली. एखादा कलाकार आम्ही बाहेरनं बोलवला की रत्नागिरीत मग आता आपल्याजवळ एवढं आर्थिक पाठबळ नाहीये, मग तिथे वादक पाहिजेत. मग रत्नागिरीतले वादक, त्यावेळी वादक असतील, गायक कलाकार असतील, या सर्वांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं. ते एक घटक आहेत आमच्या इथल्या सर्व यशस्वी वाटचालीतले. त्याबरोबरीन आमचे फोटोग्राफर दिलीप केळकर आहेत. त्याच्यानंतर आमचे साऊंड सिस्टीम सांभाळणारे राजू बर्वे, म्हणजे नुकतंच त्यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं. त्यानंतर त्यांचे बंधुराज संजू बर्वे आता तो व्यवस्था सांभाळत आहेत. म्हणजे ही संगीत सभा सादर करण्याकरता हॉल लागतो, तर त्या हॉल करता आम्हाला मदत करणारे रये सोसायटी आहे, गुदुताई जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक, त्यांचे सहकारी वर्ग आहेत. त्यानंतर विशेष संगीत सभा आम्ही गुरुकृपा मंगल कार्यालयात घेतो, तर त्यांचे मालक श्रीयुत नाना मराठे आणि त्यांचे सहकारी वर्ग, ह्या सर्व घटक जे आहेत या सर्वांचं सहकार्यातूनच आजकाल आम्ही हे 288 मासिक संगीत सभा असतील, 48 विशेष संगीत सभा असतील, तर ते करण्यामागे ह्या सर्वांचं सहकार्य मिळालेलं आहे, आम्हाला मिळतं आहे आणि म्हणूनच आम्ही यामध्ये यशस्वी वाटचाल करत आलेलो आहोत. मी मगाशी म्हटलं की एखादा गायक बोलावल्यानंतर प्रत्येक वेळी बाहेरचाच कलाकार मग साथीला बोलवायचं ते मग परवडत नाही. म्हणजे त्याचं जाणं वाढतं, त्याचं राहणं वाढतं आणि त्याचा निवास खर्च वाढतो, त्याचं मानधन वाढतं. मग रत्नागिरीतले कलाकार आहेत, म्हणजे प्रकर्षाने मला आज जे आम्हाला साथ करतायत, पूर्वीपासून साथ करत आलेले आहेत. यामध्ये जे साथीदार आहेत तर त्यामध्ये हार्मोनियम वादक असतील, तबला वादक असतील, तानपुरा वादक असतील, तालवाद्य साथ करणारे असतील, तर या सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. आणि यामध्ये तबला वादनात हेरम जोगळेकर असतील आमचे वादक, त्याच्यानंतर निखिल रानडे आहेत, राजू धाकरस आहेत, केदार लिंगायत आहेत आणि त्याच्यानंतर हार्मोनियम वादनात आमचे पूर्वीचे विनय वळामे आहेत, महेश दामले आहेत,
नंतर निरंजन गोडबोले आहेत सध्याच्या पिढीतले, वरद सोनी आहे, संतोष आठवले आहेत, चैतन्य पटवर्धन आहेत आमचे. ही सर्व मंडळींनी आम्हाला खूप सहकार्य करत आलेली आहेत आणि अजूनही करतायत. म्हणजे असं नाही निवास काका तुम्ही हा कार्यक्रम मला बोलावताय खरं, पण मला एवढं मानधन पाहिजे हो तर मी येईन, असं कधीच कुणीही बोललेलं नाही आहे. कारण त्यांनी अशी एक भावना ठेवली की ही मंडळी चांगल्या भावनेने करतायत, ह्यांचे विचार चांगले आहेत, भाव चांगला आहे आणि यांना मदत करणं म्हणजे मग आपण नटेश्वरालाच मदत करण्यासारखं आहे, असा ते भाव ठेवून आम्हाला मदत करत आलेले आहेत. आणि त्यामुळे मग काय होतं की आम्ही जे काही आमच्याकडे आत्ता साठलेला निधी आहे, जसा जसा वाढ होत तशी आम्ही वाढवत नेलेलं आहे त्यांचं मानधन, नाही असं नव्हे. पण त्यांनी ते आपलेपणाने मानलं. हे कार्यक्रम सादर करायला आम्हाला बळ मिळालं यांच्यापासून. म्हणजे विशेष मला वाटतं की फोटोग्राफर आमचे केळकर असतील किंवा आमचे बर्वे राजू बर्वे असतील, आता संजू बर्वे, कधीही त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही बा एवढं देत असाल तर मी साऊंड सिस्टीम लावतो, तुम्हाला जे शक्य होईल तेवढं द्या. आणि अडवणूक झालेली नाही, कुठलीही अडवणूक त्यांनी केली नाही. आणि म्हणून आम्हाला खरोखरच म्हणजे परमेश्वर आम्ही म्हणतो की नटेश्वराने त्यांना तशी बुद्धी दिली आणि आम्हाला हे सांगीतिक कार्य तुम्ही करा असा आदेशच जणू दिला आहे आणि त्याप्रमाणे आमचं कार्य चालू आहे. गुरुचरित्रात सुद्धा असा उल्लेख आहे की गायनी मम प्रीती, म्हणजे मला वाटतं भगवंताला गायन प्रिय आहे, जसं नाम प्रिय आहे तसं त्याला गायन सुद्धा प्रिय आहे. आणि त्याचं अधिष्ठान आहे म्हणूनच तुम्ही यशस्वीपणे वाटचाल करू शकलात. तुमच्या बोलण्यातून हे मला जाणवतंय. निश्चित. एकंदरीत तुम्ही ज्या काही मैफिली सादर करता तर श्रोत्यांचा प्रतिसाद कसा मिळतोय किंवा तो प्रतिसाद वाढावा यासाठी तुम्ही विशेष असे काही प्रयत्न करताय का? श्रोत्यांचा प्रतिसाद सुरुवातीला आम्ही ज्यावेळी 1997ला कार्यक्रमांची सुरुवात केली, पहिल्या कार्यक्रमात, त्यावेळी उत्सुकता होती सर्वांना की त्या अगोदरच पण रत्नागिरीमध्ये काही संस्थांची स्थापना झाली होती. आणि त्यावेळी काही जणांनी म्हटलं अरे बा तुम्ही संस्था स्थापन करताय बरोबर आहे, पण एक 2-3 वर्ष तरी चालवून बघा आधी, म्हणजे दाखवा. हां, म्हणजे नाही तर काय होतं तुम्ही असे हुशार उत्साही लोक जमता आणि मग 1-2 वर्ष झाली की तुमच्यात काहीतरी वितंडवाद सुरू होतो, वादंग सुरू होतात आणि मग संस्थेचं काम बंद पडतं. तर आम्ही त्यावेळी काही जणांना सांगितलं असं होणार नाही, कारण आमचा भाव चांगला आहे, त्या पाठीमागे कुठेही आम्हाला प्रसिद्धी नको आहे, पण एक चांगलं कार्य विनायक जोशींनी आम्हाला एक संकल्पना दिली आहे आणि ते डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही वाटचाल करणार आहोत. त्यामुळे आमच्यात वादंग व्हायचा सवाल नाही. आणि दुसरं असं झालं की मला नेहमी वाटतं की त्या क्षेत्रातले अतिशहाणे लोक त्या संस्थेत नसावेत. कसं असतं की एकाच क्षेत्रातले विद्वान लोक एकत्र जमले की त्याच्यात वादंग सुरू होतात आणि मग ते असं म्हणू लागतात अरे तो काय गातो, तो काय गातात नाही एवढा, नको त्याला नको बोलवूया, आपण दुसऱ्यालाच बोलवूया, किंवा नाही त्याचं गाणं अजून व्हायला पाहिजे तयार, असं म्हणून कदाचित म्हणजे आमच्या ह्याच्यात, आमच्या ज्या सर्कलमध्ये, ह्या मंडळामध्ये असे मोठे कोणी आम्ही शिकलेलो नाही आहोत. साधारण संगीताची जाण असलेले आम्ही सर्वजण आहोत, आवड असलेले आहोत आणि त्यामुळे तो मनात कधीच आमच्या केलमीश येत नाही. कार्यक्रमाचं कधीकधी म्हणजे प्रत्येक कार्यक्रम चांगला सादर होतोच असा नाही, काही काही कार्यक्रम तो दिवस त्या कलाकाराचा नसतो आणि मग तो कलाकार चांगला गाणारा असून सुद्धा तो कार्यक्रम तेवढा म्हणावासा वाटत नाही. मग त्यावेळेचा एक तुम्हाला मी किस्सा सांगतो. म्हणजे त्यावेळी सिनियर सिटीजनच या कार्यक्रमाला पूर्वीपासून जास्त यायचे. तर आमच्या बंदरोला एक नाना लिमे म्हणून आमचे एक रसिक श्रोते होते. तर ते नेहमी कार्यक्रमाला यायचे. आमच्या मासिक संगीत सभा झाल्यावर ते म्हणाले जोशीबुवा आज आम्हाला श्रीखंडपुरीचं जेवण दिलं था तुम्ही, म्हणजे असं. आणि काही काही वेळा ते कार्यक्रम झाल्यावर म्हणायचे काय आज पिठलं भातावरच आमची बोळवण केली तुम्ही. म्हणजे श्रोत्यांचा अभिप्राय सुद्धा असा विविध माध्यमातून. हां, आणि मग मी त्याला म्हणायचो की लिमे सर तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण दररोज श्रीखंडपुरी खाऊन उपयोग नाही, डायबिटीस व्हायचा, कधीतरी पिठलं भाताची पण सवय पाहिजे. म्हणून आम्ही त्याला अशा प्रकारे, म्हणजे त्यातला तुम्ही एक विनोद सोडला तर अशा प्रकारे श्रोते गायन कार्यक्रमाला ऐकायला यायचे, आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायचे की चांगला झाला हा कार्यक्रम आज, पण एखादा कार्यक्रम नाही आवडला, नाही जरा अजून त्याची तयारी पाहिजे असं म्हणायचे. पण असं कधीही म्हणायचे नाही तुम्ही हे अरे कशाला याला बोलावलात, काय कारण होतं तुम्हाला बोलवायचं, बघा ना त्याचा कार्यक्रम म्हटलाच नाही, कशाला तुम्ही असं बोलत जाऊ नका ना, असं म्हणायचं नाही. कारण का प्रत्येक कलाकारामध्ये काहीतरी वेगळेपण दडलेलं आहे आणि तो आपल्या कुवतीप्रमाणे ते सादर करायचा प्रयत्न करत असतो. तर म्हणून आम्ही कधीच कोणाला कमी लेखलं नाही. म्हणजे जो कलाकार आम्ही बोलवतो, जो कलाकार तिथे येईल गायन कार्यक्रम सादर करायला, तर आम्ही तो असा म्हणतो की परमेश्वरानेच त्याला आज्ञा दिलेली आहे. कारण आज 288 सभेचा आम्ही विचार जर केला तर हे कसं चालू आहे,
आपली काय या क्षेत्रात मोठी ओळख नाही, रत्नागिरीसारख्या एका कोपऱ्यातल्या एका शहरामध्ये आपण हे चालू केलं आहे हा यज्ञ, आणि याकरता दर महिन्याला वेगवेगळा कलाकार बोलवायचा. म्हणजे मी तुम्हाला असं सांगतो की 288 सभा ज्या झाल्या त्यामध्ये काही शिष्य म्हणजे संगीत शिक्षकांचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण कार्यक्रम सादर केलेले आहेत. तर एखाद दुसरा अपवाद वगळता अजूनही तोच कलाकार परत झालेला नाहीये. अरे वा. हां, म्हणजे जवळजवळ 288 कलाकार हे प्रत्येक वेळी नवीनच आलेला आहे. तो जुना तो कुठेतरी 40व्या सभेत झालाय, त्याला आम्ही बोलावलाय, मग 200व्या सभेत नाही. म्हणजे अशी वेळ अजून तरी अजूनही वेळ आलेली नाही. आणि त्याबद्दल खरोखरच आम्हाला वाटतं कसं काय मिळत जात आहे आपल्याला हे. पण असं होतं की प्रत्येक वेळी एक कलाकार येतो, तो जाताना सांगतो अरे माझी मैत्रीण आहे, माझा मित्र आहे, चांगला गाणार आहे, त्याचा बायोडाटा मी पाठवायला सांगतो, त्याचं पण ठेवा तुम्ही. आणि हा एक ह्याच्यातूनच मग संग्रह वाढत गेला. म्हणजे कधी कधी मला असं होतं हल्ली 2-2 वर्ष सांगायला लागतं की थांबा बाजारा, आधीचे आहेत ते विचारतात कधी लावणार काका आमचं गाण्याचा कार्यक्रम. पण तुम्हाला सांगतो की आता एक 5-5, 6-6 महिन्याचं शेड्यूल लावून ठेवायला लागतं कार्यक्रमाचं. कारण नाहीतर आयत्या वेळी जर कधी गडबड झाली बुचकळ्यात पडतो आम्ही, मग आता काय करायचं. म्हणजे मला वाटतं की तुमचा शुद्ध भाव हा त्या पाठीमागे आहे, त्यामुळेच इतके कलाकार तुम्हाला आजपर्यंत मिळालेले आहेत. आणि नवीन नवीन कलाकार सुद्धा तुमच्या इथे मैफिल सादर करायला मिळावी यासाठी प्रयत्नात आहेत. बरोबर आहे. असं कधी झालंय का हो की एखादा कलाकार तुम्ही ठरवलेला आहे, एखादी मैफिल ठरवलेत आणि आयत्यावेळी त्या कलाकाराला येता आलेलं नाहीये? हो, असं 1-2 वेळा प्रसंग झाले. म्हणजे आम्ही सुरुवात केल्यानंतर 1999 साली असेल, 2 दिवस अगोदर त्या कलाकाराने आम्हाला सांगितलं की माझा आवाज बसलाय, त्यामुळे माझा नाईलाज होतोय, मला यायचं होतं पण माझा नाईलाज आहे, मी येऊ शकत नाहीये. बरं, मैफल तर शनिवारी आणि ते गुरुवारी आम्हाला सांगतायत फोन करून की काय करू, मी नुसतं येऊन करू काय, मला आवाजच लागत नाही, आवाज बसलाय माझा, तर मी काय करू. मोठा पेच निर्माण झाला त्यावेळी आमच्या पुढे. मग अशा वेळी कशी वेळ निभावून नेली? हो, ते सुद्धा बघा, म्हणजे रत्नागिरीतले कलाकार, आजूबाजूचे परिसर सर्व आम्ही घेतले नव्हते आधी तातडीने. काही काही कलाकार असे आम्ही राखून ठेवले होते की असं जर कधी झालं तर आपल्याला तो बोलावता येईल. म्हणून आम्ही विजयराव पटवर्धन, त्यावेळेचे नामांकित गायक आणि तबलावादक पण उत्कृष्ट होते, त्यांचं गाडी तळावर हॉटेल होतं पटवर्धन उपहारगृह म्हणून, तिथे आम्ही लागलीच गेलो. आणि त्यांना म्हटलं विजयराव असा असा बाका प्रसंग उद्भवला आहे आमच्यावर, आणि कलाकार जे ठरलेले आहेत शनिवारी, तर बघा 48 तास उरलेत आता जवळजवळ, आणि त्यांनी त्यांचा आवाज नाही सांगितलाय, तर आमची जरा वेळ निभावून न्याल का तुम्ही. त्यांनी त्या क्षणी आनंदाने सांगितलं, अरे निवास विचारतोस काय मला, तू मला हक्काने सांगितलं पाहिजे, तुम्ही मी येतो आणि अक्षरशः सांगतो काय. त्यांनी ती अशी मैफल रंगवली, श्रोते पण खुश झाले आणि आमची ती वेळ अशा प्रकारे आम्ही निभावून नेली. आणि आम्ही आता त्या वेळेपासून धडा घेतला की आता सावध राहायचं, एक 4-5, 5-6 महिन्याचं शेड्यूल लावायचं आणि त्या गायकाला सांगायचं मध्ये जर असा प्रसंग आला तर आम्ही तुला बोलवू. त्यामुळे आता काही तसा प्रकार होत नाहीये आणि आमच्या मैफिली सुरळीत चालू आहेत. वा वा, खूपच छान. हे कार्यक्रम सादर करत असताना नेहमी कलाकार आल्यानंतर त्याला रिसीव्ह करणं, त्याची राहण्याची व्यवस्था करणं, जेवणाची व्यवस्था करणं, त्याचं वादकांबरोबर ट्युनिंग करणं. एकदा सकाळी संध्याकाळी कार्यक्रम आहे तर तो बाहेरून आलेला असतो, अर्थात गायक काय किंवा वादक काय तयारीचे असतात, पण एकमेक ट्युनिंग होण्यासाठी काय गाणार आहे तो, तर हे कळण्यासाठी म्हणून आम्ही एक सकाळी 10-1च्या दरम्यान त्यांचं ट्युनिंग घेतो. तर अशा पद्धतीने त्याचं नियोजन करत असताना तो जाईपर्यंत, म्हणजे तो गाडीत बसेपर्यंत आम्ही त्याला सोबत असतो. म्हणजे त्याला वेळेवर तिथे गाडीवर नेऊन सोडायचं. म्हणजे कधी कधी असं होतं की पुण्याचा कलाकार असतो, आमची संगीत सभा 7 ते 9 चालते, तर पूर्वी गाड्या 9ला सुटायच्या, खाजगी गाड्या, आणि अशा वेळी मग 9लाच कार्यक्रम संपायचा. मग आम्ही मारुती मंदिराला पकडायचो, टायमिंग 9:15 असायचं. मग आम्ही त्या गायक कलाकाराला सांगायचो की साधारण 5-1 मिनिटं तू लवकर संपव आणि तू असा तयारीत राहा की 5 मिनिटातच तिथून तुला आवरायचं आहे. आणि मग त्याला आम्ही लगेच गाडीत घ्यायचो एक 5-10 मिनिटात, कारण लोक रसिक श्रोते यायचे वाहवा करायला, चांगलं गाणं त्याला सांगायला यायचे. तर आम्ही त्याला लगेच गाडीत बसून त्याला लगेच जेवणाचा त्याचा टिफिन सोबत देऊन त्याच्या पिशवीमध्ये त्याला मारुती मंदिराला गाडीत 9:15 बसवायचा आणि तो निघून जायचा. आता जवळजवळ 250-300हून अधिक मैफिली आपल्या झालेल्या आहेत. 300व्या मैफिलीकडे तुम्ही वाटचाल तुमच्या संस्थेची चालू आहे. आता इतकं सगळं मोठं कार्य करण्यासाठी आर्थिक नियोजन फार महत्वाचं आहे. बरोबर, तर हा महत्वाचाच प्रश्न आहे. तर तुम्ही कसं करता ते नियोजन? त्याचं असं झालं की मी तुम्हाला म्हटलं की सुरुवातीला कैलासवासी विनायकराव जोशींनी संकल्पना मांडली आणि आम्ही सर्व ती उचलून धरली. त्यावेळी आम्ही त्यांना एक प्रश्न केला की विनायकराव, याचा खर्च कसा आपण उभा करायचा,
अरे कलाकाराला काहीतरी द्यायला लागणार. हो ना. जो अगदी शेजारच्या गावात असला तरी काहीतरी त्याला मानधन दिलं पाहिजे, आपण त्याचा जाण्याचा खर्च दिला पाहिजे. वादक आपल्या रत्नागिरीतलेच असले तरी त्यांना तरी काहीतरी दिलं पाहिजे. साऊंड सिस्टीम आहे, हॉल भाडा आहे, फोटोग्राफी आहे, काय नाही ते सांगा ना. लॉजिंगचा खर्च आहे, त्याच्या जेवणा खाण्याचा खर्च आहे. म्हणजे जरी अगदी घरी आम्ही केलं किंवा तरी एखादा बाहेरचा कलाकार आला, आपल्याकडे कुठे काही सोय नसेल तर मग त्याला लॉजिंगला उतरवायला लागायचं. तर मग हे कसं करायचं? तर ते म्हणाले तुम्ही घाबरू नका, तो खर्च मी आधी करणार. जोपर्यंत आपले पैसे साठत नाहीत तोपर्यंत मी महिन्याचा खर्च करणार. बस आता काय ते बोला. मग आम्हाला बोलायला वावच नव्हतं पुढे काय. चला तुम्ही करणार म्हटल्यानंतर आम्हाला आणखीन जोम आला. चला एक आर्थिक चिंता मिटली. आणि दुर्दैवाने म्हणजे 1999 साली म्हणजे साधारण 1.5-2 वर्ष सुरू झालं असेल कार्यक्रम आणि त्यांचं आकस्मिक निधन झालं. म्हणजे आमचं मोठं क्षेत्र हरपलं संस्थेचं. आणि आकस्मिक निधन झाल्यावर तो मोठा फटका संस्थेला होता. अशावेळी काय करायचं? पण आम्ही सर्वजण बाकीचे मेंबर एकत्र जमलो आणि ठरवलं की आपण जर एवढ्या विश्वासाने सुरू केलं आहे आणि त्यांनी पण आपल्यावर विश्वास टाकला, त्यांनी आपल्याला एक इच्छा चांगली दिली आणि त्या इच्छेनुरूप आपण आता हे कार्य सुरू केलेलं आहे. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचा आत्मा आपल्या पाठीशी आहे. आणि त्यानुसार आपण दर महिन्याला आता 200 रुपये कॉन्ट्रीब्युशन काढायचं प्रत्येकाने. म्हणजे जे काय आम्ही 10-15 मेंबर होतो प्रत्येकाने 200 रुपये काढायचे आणि मनात असंच म्हणायचं की 200 रुपये मी हॉटेलात जाऊन पार्टी केली दर महिन्याला. आणि आम्ही सर्व त्यावेळी मध्यमवर्गीय होतो, नोकरदार वर्ग होतो. त्यामुळे 1997चा काळ होता. 200 रुपये काढायचे आपण असं ठरलं. एकदा आपल्याला हे करायचं ना, मग आपल्याला पैसे काढायला हवेत. आणि त्यावेळी आम्ही लोकांना मग पहिल्या मैफलीपासून आव्हान असं केलं रत्नागिरीतल्या रसिकांना, श्रोत्यांना, की तुम्ही 1000 रुपये आम्हाला देणगी म्हणून द्या. त्यावेळी हे आव्हान केल्यानंतर मागचा इतिहास असा होता की काही संस्था अशा स्थापन झाल्या होत्या की त्यांनी पैसे जमा केले होते, काहीतरी 250-250 रुपये त्यावेळी काढले होते. आणि नंतर कालांतराने 2-4 वर्षांत ते काम बंद पडलं. पण ते पैसे तसेच पडून होते. म्हणजे ते पुढे काय करायचं त्याच्यात ते काही लिहिलेलं नव्हतं त्यांच्या घटनेत वगैरे. त्यावेळच्या काही म्हणजे त्या संस्थेला देणगी देणाऱ्या लोकांनी आम्हाला विचारलं, अरे तुम्ही असं केलं तर? त्यावेळी आम्ही 87-88च्या साली 250 रुपये दिले होते. आता तुम्ही आमच्याकडून 1000 रुपयाचं आव्हान करताय आम्हाला. हे 1000 रुपये घेतलेत आणि 1-2-4 वर्षात तुम्ही बंद पडलं तर मग करायचं काय? बरोबर आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे म्हटलं. त्या क्षणी आम्ही ठरवलं की तुम्ही जी देणगी देताय त्याचं निव्वळ व्याज आम्ही दर महिन्याच्या मासिक संगीत सेवेला वापरू. आणि ज्यावेळी हे कार्य बंद पडेल, म्हणजे उद्या असं वाटेल की हे कार्य आता चालवणं शक्य होत नाही, नवी पिढी आपली निर्माण होत नाही हे करणारी, किंवा आपल्या हातून आता चला आपण वयोवृद्ध झालोय, आपल्याला काय हे शक्य होणार नाही आणि नवीन पिढी जर करणारी भेटली नाही, पुढची पिढी, तर आपल्याला आता चालवणं शक्य होणार नाही, असा निर्णय ज्यावेळी होईल त्यावेळी तुमचे 1000 आम्ही तुम्हाला परत देऊ, असा आम्ही प्रत्येक देणगीदाराला आजपर्यंत करार करून दिलेला आहे. अच्छा. आणि त्यामुळे त्यांच्या मनात शाश्वती झाली. म्हणजे काही लोकांनी म्हटलं, अरे काय आम्ही परत घेण्यासाठी दिलेले नाहीत, पण बंद पाडू नका काहीतरी तू. म्हणून म्हटलं सर आमच्यावर बंधन हवं, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे की ज्या क्षणी मासिक संगीत सभा करण्याचा म्हणजे सादर करण्याचा आयोजन करण्याचा थांबतील, म्हणजे सादर होणार नाहीत असा निर्णय होईल. आता काही अपवाद झाला तर त्याला काही नाईलाज आहे, काही आता कोरोनासारखा प्रसंग आला त्याला काही आमचा इलाज नाही आहे, पण अदरवाईज आम्ही दुसरा शनिवार चुकवणार नाही. आणि ज्यावेळी हे बंद करायचा निर्णय होईल त्यावेळी तुमचे 1000 तुम्हाला आम्ही परत देऊ, असा आम्ही प्रत्येक देणगीदाराला करार करून दिला आहे. त्यायोगे त्यांच्यात एक विश्वास निर्माण झाला की ही मंडळी करणारी दिसत आहेत आणि म्हणून लिहून दिलेलं आहे त्याने आम्हाला. आणि म्हणून त्या पद्धतीने काही आमची थोडी बहुत रक्कम जमा झाली. आम्ही ह्या नाटकाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर माध्यमातून काही पैसे थोडे आमचेही जमवलेत आता संस्थेकडे. अशा तऱ्हेने काही रत्नागिरीतले दानशूर व्यक्ती आहेत, त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, करत आहेत आणि त्याच्यातून हे कार्य पुढे जात आहे. त्यामुळे आमची आर्थिक कालांतराने मग एक साधारण 25 वर्षातली आम्ही एक 18-20 वर्ष 200-200 रुपये काढायचो. कधी कधी मग नाटकासाठी 1000-2000 काय मग पडतील तो खर्च मग बघायचं नाही आणि त्याचा हिशोब आधी मांडायचा नाही. कारण तुम्ही जर हिशोब मांडायला गेलात तर ते कार्य होत नाही. बरोबर. हां, म्हणजे एखादं नाटक निर्मिती करायचं आहे, 25,000 खर्च आहे रे, आपण 2-3-4 मिळून केलं तर होईल, ते म्हणजे हौसेला करायचं. हां, म्हणजे मग अरे कशाला खर्च करताय काय, मग काय त्याच्यापासून तुम्हाला मिळतं असं काही लोक म्हणणारे पण असतात. पण ते म्हटलं आम्ही तुम्हाला कळायचं नाही, तो आनंद काय आहे तो आम्हालाच माहिती आहे. त्यामुळे आम्ही तो व्यवहार कधी मांडला नाही. आणि म्हणजे हे करत असताना घरचं एक वेळ काम मी करणार नाही,
पण ह्याचं नियोजन आहे. मासिक संगीत सभा असेल, मोठ्या संगीत सभा असतील, संगीत नाटकाची निर्मिती असेल, तर पहिला प्रेफरन्स त्याला दिला आम्ही, म्हणजे अजूनही देतोय की त्याबद्दल घरची मंडळीसुद्धा, म्हणजे आमची मिसेस असेल, मुलगी असेल, आई बाबा असतील, भाऊ असतील, की ही वेळी पिशी माणसं आहेत, म्हणजे वाहून घेतलेली माणसं आहेत, यांना बोलण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून ते सुद्धा मग आमच्या फंदात पडत नाही, ते आमची धावपळ बघत असतात आणि अरे चांगल्यासाठी करतायत ना, उगाच कुठेतरी चकाट्या मारून बसत नाही ना, कुठे काय व्यसनाने करत आहे, हे संगीतासारखंच चांगलं व्यसन जपतायत, म्हणून त्यांचाही पाठिंबा आम्हाला कायम मिळत आलेला आहे. आणि म्हणून आर्थिक बाजू जर म्हटलं तर अशा पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन करत आणि सर्वांचं सहकार्य धरून, म्हणजे घरच्या मंडळीचं असेल, बाहेरची मंडळी असतील, सर्वांच्या सहकार्यातून ह्या मासिक संगीत सभा आम्ही योग्य रीतीने सादर करू शकलो आहोत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतात आणि मला वाटतं तुम्ही इतक्या ध्येयानं झपाटल्यासारखं हे सांगीतिक मैफिलीचं जे काही मेजवानी आहे ती रसिकांना देत आहात. आणि त्याचंच एक उत्तम परिपाक म्हणूया आपण हवं तर, की कलाकारांचा संस्थेकडे मैफिली सादर करायला येताना एक वेगळ्या प्रकारचा ओढा दिसतो. तर कसा असतो प्रतिसाद? ओढा म्हणजे खरोखर सांगतो की पहिल्या संगीत सभेपासून आम्ही जे कलाकार बोलवले तर ते अगदी आनंदाने आमच्याकडे सादर करायला येत असतात, आलेले आहेत आणि येत पण आहेत. कालांतराने असं झालं की एखादी चांगली गोष्ट तुम्ही जर सातत्याने करीत असाल तर त्या गादीला एक महत्त्व प्राप्त होतं, नक्कीच त्या पीठाला एक चांगलं महत्त्व प्राप्त होतं आणि आपसूक तुम्हाला मोठेपणा मिळतो. काही काही कलाकार एवढे आहेत ना की अरे खलवायांमध्ये मला गायला अजून मिळालेलं नाही आहे असं, म्हणजे आमचे काही मित्र कलाकार म्हणतात अरे बा त्याचा अजून तुम्ही कार्यक्रम करत नाही आहेत आणि तो म्हणतो नेहमी मला खलवायांमध्ये मला गायची इच्छा अपूर्ण राहिली अजून माझी, मला खलवायांमध्ये गायचं आहे. म्हणजे प्रत्येक कलाकाराच्यात एक सुप्त इच्छा आहे की मला खलवायांच्या इथे मैफिल सादर करायला मिळायला हवी. आणि आम्ही मनातल्या मनात म्हणतो अरे बघ खलवायांमध्ये सादर करायची असं काय आम्ही करतोय. तर मग काही आमचे ज्येष्ठ लोक असे म्हणतात की तसं नाही आहे ते, की तुम्ही हे सातत्यपूर्ण जे कार्य करताय बघा, दुसरा शनिवार म्हणजे दुसरा शनिवार संध्याकाळी 7 ते 9 म्हणजे 7 ते 9, ही दिवस चुकवत नाही, वेळ चुकवत नाही आहे, म्हणजे हे एक जे निष्ठापूर्वक सातत्य तुमच्यात आहे त्यामुळेच त्या गादीला तुमच्या या खलवायन व्यासपीठाला महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि त्यामुळेच कलाकारांना थोडं ते बघा इतकी वर्ष करतायत, म्हणजे ही मंडळी निश्चितच कौतुकास पात्र आहेत, गौरवास पात्र आहेत. मला वाटतं सर कार्याप्रती असणारी तुमची निष्ठा आणि सातत्य तसंच श्रद्धा जी काही तुमच्या मनामध्ये आहे तीच तुमच्याकडून अतिशय उत्तम प्रकारे कार्य करून घेते आणि कलाकारांना सुद्धा आणि रसिकांना सुद्धा खलवायन संस्थेकडे आकर्षित करते. सर एकंदरीतच सांगीतिक मैफिल ज्या काय होतात त्याबद्दल तुम्ही भरभरून बोललेले आहातच, पण आता भविष्यात संस्थेची वाटचाल कशी असेल त्याबद्दल थोडंसं सांगा. भविष्यात म्हणजे आजपर्यंत आम्ही मासिक संगीत सभा तर करायच्याच, म्हणजे मासिक संगीत सभा हा मूळ उद्देश आहे आमच्या संस्था स्थापनेचा, ते तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे एक वेळ मोठ्या संगीत सभा नाही झाल्या तरी चालतील, पण मासिक संगीत सभाही व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मग संगीत मार्गदर्शन शिबिर जे आज सगळ्यात दरवर्षी बहुतांश आम्ही सादर करत आलेलो आहोत. त्यामध्ये सुद्धा विविध कलाकारांचं मार्गदर्शन आज अनेक विद्यार्थ्यांना मिळत आहे. म्हणजे अभिनय असेल, हार्मोनियम वादन असेल, तबला वादन असेल, गायन असेल, या त्या क्षेत्रातले नामवंत लोक आम्ही दरवर्षी बोलावतो आणि त्यांचं एक मार्गदर्शनपर शिबिर आम्ही रत्नागिरीमध्ये घेत आलेलो आहोत. त्यानंतर गद्य नाटकाची निर्मिती केली, काही एकांकाची निर्मिती केली आम्ही, आणि संगीत नाटकाची निर्मिती आम्ही जवळजवळ 13 संगीत नाटकं आजपर्यंत आम्ही निर्मिती केलेली आहे आणि त्यातली 7 संगीत नाटकं ही नवीन संगीत नाटकं म्हणून आम्ही निर्मिती केलेली आहेत. म्हणजे आपल्या रत्नागिरीचे कादंबरीकार ज्येष्ठ लेखक डॉक्टर श्रीकृष्ण जोशी सरांची आम्ही 6 संगीत नाटकं आजपर्यंत रंगमंचावर आणली. म्हणजे पहिलं अगदी संगीत स्वरायत्रीपासून घन अमृताचा, शांती ब्रह्म, राधा मनस, ऐश्वर्यवती, आणि आम्ही आता नुकतंच केलेलं ऋणानुबंध. आता ऋणानुबंध सुद्धा वेगळ्या धाटणीचं नाटक होतं. म्हणजे काही नाटकं ही जड आहेत, म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षकाला ती कळत नाहीत पटकन. हा एक निश्चय आहे की दरवर्षी काहीतरी नवीन करायचं, संगीत नाटक असेल किंवा नवीन नवीन मासिक संगीत सभेच्या निमित्ताने नवीन नवीन कलाकार बोलवायचे, त्यांना स्टेज द्यायचं आणि तो आनंद आपण घ्यायचा, आपल्याबरोबर नवीन संगीत रसिक आलेले असतात त्यांना द्यायचा, नवीन पिढीला द्यायचा. एक वाईट एवढ्यासाठीच वाटतं की आम्ही एक त्या दृष्टीने आता प्रयत्न करणार आहोत की कोरोनाच्या पूर्वी खूप गर्दी असायची, म्हणजे 200, 300, 400, 500 असे रसिक जमायचे, अक्षरशः उभं राहून बघायचे. पण कोरोनानंतर ना खूपच उपस्थिती लक्षात येण्याजोगी आता घसरलेली आहे
की सिनियर सिटीजन हे बहुतांशी यायचे बंद झालेले आहेत. म्हणजे ती एक त्यांच्या मनात भीती बसली आता. बरोबर. अशा वेळी आम्ही त्यांना आता शोरडी देतो, काका तुम्हाला जायची अडचण आहे का, तुम्हाला घाबरू नका, आम्ही आमच्या गाडीने सोडतो रात्री तुम्हाला. हा एक भाग झाला. पण दुःख एवढ्याच वाटतं, म्हणजे पूर्वीपासूनच आहे ते, किंवा आजकालच्या अनेक संस्थांना तो प्रश्न भेडसावतोय. कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन केलं तर आज जी संगीत शिकतायत मुलं ती संगीत कार्यक्रमाला येऊन बसत नाहीत आणि मग ती कुठेतरी फक्त परीक्षाच देत आहेत. चला मी 4 परीक्षा झाले पास, म्हणजे त्यांचे पालक सुद्धा मग 3 परीक्षा झाली हो माझी मुलगी पास, 4 परीक्षा झाली. पण एवढ्या पुरतं न थांबता त्यांनी आता पालकांनी सुद्धा संसार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. विद्यार्थी हा परीक्षार्थी व्हायला नकोय. त्याने कार्यक्रमाला जायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, कारण ऐकण्याने सुद्धा खूप आपल्यात फरक पडतो, आपल्याला खूप डेव्हलप होऊ शकतो आपण. तर हा कुठेतरी एक संस्कार पालकांनी करणं आवश्यक आहे. म्हणजे संगीत सभांना श्रोते तर पाहिजे तो, त्यासाठी आम्ही आता म्हणजे डोर टू डोअर असं म्हणतोय की जायचं आणि त्यांना एक प्रबोधन करायचं त्यांचं, असं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यात आम्हाला यश येईल अशी मला खात्री आहे. नक्कीच सर, हा तुमचा उपक्रम खूपच स्तुत्य असा आहे. खलवायन संस्थेच्या माध्यमातून तुम्ही जी काही सांगीतिक सेवा करताय तर त्या सर्व कार्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. बरं. आणि आज आपण इथे आलात, अतिशय मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्यात. तर त्याबद्दल आकाशवाणीच्या असंख्य श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मला आकाशवाणीने या ठिकाणी मुलाखत द्यायला बोलावलं याबद्दल आकाशवाणीचे जरंडीकर सर, त्यांचे सर्व सहकारी वर्ग आणि आपले सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. बरं तर श्रोते हो, परत भेट आहेच. तोपर्यंत इंद्रधनुष्य कार्यक्रमामधून मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते. नमस्कार.